बायपोलर मूड डिसऑर्डरमध्ये बाय म्हणजे दोन, पोल म्हणजे टोक, मूड म्हणजे भावना, डिसऑर्डर म्हणजे आजार, म्हणजे दोन टोकाच्या भावनांचा तो आजार असतो. याच्यामध्ये कसं असतं की कधी आसू आणि कधी हसू असे आयुष्य हिंदोळा, हिंदोळा म्हणजे झोका. म्हणजे कधी एक पिरियड असा येतो की ज्याच्यामध्ये तो माणूस अगदी नैराश्यामध्ये जातो आणि एक पिरियड असा येतो की तोच माणूस अतिउत्साहामध्ये जातो. मग हे सारखं कंटिन्युअस हे वर-खाली, वर-खाली, वर-खाली होत राहतं. अतिउत्साहामध्ये माझा कॉन्फिडन्स वाढतो, माझी झोपेची गरज कमी होते, लाथ मारेन तिथं पाणी काढेन अशी ती धमक असल्यासारखा माणूस वागायला लागतो. माणूस रेकलेस बिझनेस ट्रान्झॅक्शन्स करायला लागतो, गाडी फास्ट चालवायला लागतो. मग इंग्लिशचा गंध नसलेला माणूस इंग्लिश बोलायला चालू करतो. तर हे हे असतो, हा अतिउत्साह असतो. आणि ह्याच्याबरोबर उलटं म्हणजे औदासीन्य, की ज्याच्यामध्ये माणूस एकदम खचून जातो, मलूल होतो, निराश होतो, निगेटिव्ह बोलतो, जीवन संपवण्याबद्दल बोलतो आणि हे सतत कंटिन्युअस वर चालू असतं. तर हा जो काही आजार आहे तर याला अतिशय चांगली रेमेडी आहे. याला मूड स्टॅबिलायझर पद्धतीची औषधं आपण जर समजा चालू केली तर यांचा वर खाली होणारा मूड हा आपल्याला संतुलित पातळीमध्ये आपल्याला ठेवता येतो. ही झाली बायपोलर मूड डिसऑर्डर.